फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. 2, 3 आणि 4 डिसेंबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानामध्ये वाढ नोंदवली जात असून थंडी देखील कमी जाणवायला सुरुवात झाली आहे. पाहुयात 2 डिसेंबर रोजी राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुकं असणार आहे. त्यानंतर मात्र आकाश हे ढगाळ राहणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस एवढं राहील. पुण्यामध्ये 4 आणि 5 डिसेंबर रोजी हलक्या पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये वाढ झाली असून यामुळे गारवा कमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेकोट्या देखील पेटायला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 2 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळच्या वेळी ढगाळ आकाश राहून काहीसं धुकं असणार आहे. तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात काहीशी वाढ होऊन ते 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील तापमान व हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत 2 डिसेंबरपासून राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांची योग्य काळजी घेणं गरजेचं असणार आहे. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.